हॅलो नमस्कार. चला तर मी आज बनवते व्हेज पुलाव. त्यासाठी हे बघा, फ्लावर, बटाटा, गाजर, वाटाणा हे सगळं मी आधी कापून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत 2 पाण्याने, आणि अर्धा तास तांदूळ पण भिजवून ठेवलेला होता. आता पाणी नितरून घेतलं आणि ठेवला. आता आपण फोडणी देऊया, तयारी करूया. आता गॅस लावून घेतला, कुकर ठेवला त्याच्यावर. आता हे बघा, मी तेल टाकते. तर 2 चमचे असं तेल टाकून घेतलं आधी. ते तेल गरम झालं का त्याच्यामध्ये आपल्याला आता हे बघा, आता त्याच्यामध्ये मी एक थोडासा मोठी वेलची तुकडा आहे, 2 लवंगा आहेत, 2-3 मिरे हे टाकून घेतले. एक तेजपान टाकते. हे बघा, थोडंसं एक दालचिनीचा तुकडा पण टाकते. आणि त्याच्यात जिरे टाकते. आता जिरे झाले, त्याच्यामध्ये थोडं तूप टाकते. आमच्याकडे तूप टाकून आवडतं, तुमच्याकडे आवडतं की नाही? तेल आणि तूप दोन्ही टाकते मी. त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा लाल होत आला ना, हा टोमॅटो टाकते थोडासा. थोडा हिंग टाकते. आणि याच्यात आलं लसूणची पेस्ट परतून घेते. आता याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकते. 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायची. छान परतून घ्यायचं. छान परतून घ्यायची, कच्चापणा जाऊ द्यायचा तिचा. हे बघा, आता याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट परतून झाली, कच्चापणा गेला. तर सगळ्या आपल्या भाज्या आहे ना, त्या तेलामध्ये छान परतून घ्यायच्या. याच्यात त्याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकते थोडे. तर आमच्याकडे आवडतात, तुमच्याकडे आवडतात की बघा, सांगा मला कमेंट्स करून. आता हे भाज्या थोड्याशा परतून घ्यायच्या. हे बघा, थोडंसं वाफवून घेतल्या ना, छान लागतात भाज्या करताना. टेस्टी पण लागतात तेलात परतलेल्या. आणि त्याच्यामध्ये मी आलं लसूण हिरवी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे. त्याच्यामुळे मी आता काही त्याच्यात हळद टाकणार नाही आहे. आता त्याच्यातच आता मी थोडासा गरम मसाला टाकते. धने पावडर टाकते. थोडंसं तिखट टाकते. आता याच्यामध्ये तांदूळ परतायचे. तांदूळ परतले का पाणी टाकते आपण. आणि थोडासा याच्यात नुसतं व्हेज बिर्याणी मसाला टाकतो याच्यात.
झाकण लावून आपण आता त्याच्यात 3 शिट्ट्या काढून घेऊ. आता झाला आपला छान. असं मीठ पण टाकते त्याच्यात. अशी कोथिंबीर टाकते. तर झाकण लावून 3 शिट्ट्या घेऊन घेऊ. थोडासा लिंबू पिळायचा. छान मोकळा मोकळा होतो भात, छान लागतो. आता कुकरचं झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेते. तर 3 शिट्ट्या झाल्यात. बघूया आपण आपला राईस कसा झाला तर. वाव, हे बघा किती छान झाला. किती छान दिसत आहे, एकदम मोकळा फटफडीत एकदम. त्याच्यावर आपण थोडी कोथिंबीर टाकूया. बघा किती छान झाला, एकदम मोकळा मोकळा आहे ना. एक एक दाणा मोकळा मोकळा होतो ते. आता मी सर्व करते. हां.